नमस्कार. एखाद्या राज्यामध्ये असलेली राजवट बाहेरून कोणीतरी येऊन उलथून टाकले आणि मग या उलथून टाकण्याच्या घटनेबद्दल त्या राज्याच्या शेजारी असणाऱ्या एखाद्या राज्याच्या राजाला किंवा त्याच्या परराष्ट्र मंत्र्याला आपण त्याची प्रतिक्रिया विचारली तर सर्वसाधारणपणे आम्ही शेजारच्या देशातल्या परिस्थितीवर बारीक नजर ठेवून आहोत अशी काहीतरी गुळगुळीत प्रतिक्रिया आपल्या हाती लागते. पण आपल्या पुराणातल्या जरासंधाने मात्र अशी गुळमुळीत प्रतिक्रिया देण्याचं टाळलं. बलराम आणि श्रीकृष्णाने कंसाचा वध केल्यानंतर ही बातमी जेव्हा मगध देशाचा राजा असणाऱ्या जरासंधाला कळली तेव्हा तो संतापाने लाल झाला आणि तातडीने आपली फौज घेऊन त्याने मगध राजधानी सोडली आणि तो मथुरेवरती चाल करून गेला. तिथे असणाऱ्या गोपबांधवांनी, यादवांनी आणि बलराम आणि श्रीकृष्णाने जरासंधाची ही स्वारी किंवा आलेलं आक्रमण मोठ्या शौर्याने परतवून लावलं. मुळामध्ये असं एकदा पराभव पत्करल्यानंतर आपल्या जागी गप्प राहावं असा काही जरासंधाचा पिंड नव्हता आणि म्हणून त्याने एका पाठोपाठ एक अशा 18 स्वाऱ्या या मथुरेवरती केल्या आणि 18ही स्वाऱ्यामध्ये बलराम, श्रीकृष्ण आणि त्याच्या यादव कुळातल्या सैनिकाने या जरासंधाचा पराभव करून त्याला परत पाठवून दिलं. मूळ प्रश्न असा उरतो की कंसाची राजवट जी जुलमी होते, निर्दयी होती, ज्यामुळे लोक त्रासलेले होते, त्या त्रासाच्या मधून बलराम आणि श्रीकृष्णाने लोकांची सुटका करण्यासाठी कंसाचा वध केला. पण त्याचा राग जरासंधाला तीव्र स्वरूपामध्ये आला. आता या गोष्टीचं मूळ असं आहे की अस्ती आणि प्राप्ती नावाच्या जरासंधाच्या 2 कन्यांचा विवाह या कंसाबरोबर झालेला होता आणि नात्याने कंस हा जरासंधाचा जावई होता आणि म्हणून शेजारच्या देशातल्या परिस्थितीवर आम्ही बारीक नजर ठेवून आहोत अशी गुळमुळीत प्रतिक्रिया देण्याच्या भानगडीत न पडता क्रोधाने लाल होऊन एका पाठोपाठ एक 18 स्वाऱ्या या जरासंधाने मथुरेवर केल्या. आता या सगळ्या कथनाबद्दल आपल्याला काय वाटतं ते खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर माझ्यापर्यंत पाठवा. आपल्याकडून आलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेचं माझ्याकडून स्वागतच आहे. आपल्याला आवडलेला हा व्हिडिओ जरूर इतरांपर्यंत पाठवा आणि अजूनपर्यंत आपण माझ्या या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करून टाका.